हॅलो हाय नमस्कार, कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर आज आपण बनवणार आहे नाशिक फेमस पाववडा। तर आता इथं पुण्यामध्ये वगैरे सगळीकडे वडापाव मिळतो, पण आता मी बनवणार आहे पाववडा। खूप क्रेविंग होती आणि वातावरण पूर्ण असं म्हणजे पावसाचं झालेलं आहे आणि त्यामुळे मस्त असं पाववडे बनवूया म्हणलं। तर येताना पाव वगैरे घेऊन आलेले आहे आणि सकाळी पोरांना ना सँडविच बनवून दिलेले होते, त्याची बड्याची थोडी चटणी पण आहे, त्यामुळे विचार केला चला आज मस्त अशी पाववडे बनवूया। थोडेसेच बनवणार आहे मी, थोडंसंच खाणार आहे, बाकी पोरं पण खातीलच, त्यांना तर तसलंच आवडतं, बाहेरचं आणण्यापेक्षा म्हणलं घरातच बनवूया। तर चला, तर आता सगळ्यात पहिला तरी मी ना पीठ आपलं छान असं गाळून घेत आहे, कारण की ना पीठ खूप दिवस झालेलं ठेवलेलं आणि तेच मग मी आता चांगलं चाळून घेणार आहे पिठात, कारण की काय आहे का नाही एकदा नक्की चेक करूनच मग आपण बनवायचं, नाही का? आपलं फ्रेश असलं की टेन्शन नाही राहत, पण हे माझं खूप दिवस झालं पीठ आहे बेसनचं, त्यामुळे मी पहिलं चाळून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने एकदम व्यवस्थित। तर आता भरपूर बनवायचा विचार होता, पण पुढं सांगते तुम्हाला काय झालं काय नाही, माझी इच्छाच नाही राहिली नंतर ना, पण कशामुळं ते पण सांगतेच तुम्हाला। आणि एक करायला जावं की दुसरंच काम वाढत असतात माझ्याकडनं, काय माहिती का बरं असं, पण असो चला, माणूस म्हणजे करण्यात आणि सगळ्या गोष्टीमध्येच शिकत असतो प्रत्येक गोष्ट, नाही का? तर आता हे बघा, जेवढं बनवायचं तेवढं मी बेसन पीठ घेत आहे आणि तसं तर काय नव्हतं बेसनमध्ये, पण तरी पण एक मनातली शंका असते, नाही का? म्हणून मी चाळून घेतलेलं आहे। मी काही पण असू दे पहिला चाळून घेत असते, कारण की मनात एक डाऊट असतो त्यामुळे। तर आता झालेलं आहे चाळून वगैरे आणि त्यामध्ये एकदम सिंपली आपल्याला सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत, बेसिक, काहीच हार्ड नाही आहे। तर आता मी सगळ्यात पहिलं तरी बेसन टाकलेलं आहे आणि मस्त असं भांडं घ्या छान, आणि मी पाव आणलेले, आता मला हे माहीत नाही ते पाव तसेत का कोणते, मला काही कळलं नाही। तर आता बघू शकता, तर आता कोथिंबीर चिरून टाकलेली आहे त्यात मी, मस्त अशी फ्रेश छान लागते, नाही का? आणि त्यानंतर आपले हे टाकायचे आहेत, आपले ओवा टाकायचा आहे त्यामध्ये, आणि ओवा क्रश करून टाका तुम्ही, माझा हात ओला होता त्यामुळे मला काही जमलंच नाही। त्यानंतर ना बेकिंग पावडर टाकलेली आहे, बेकिंग सोडाच्या जागी मला तिथंच वाटते काहीतरी मिस्टेक झालेली आहे, सोडा नाही टाकला मी, बेकिंग पावडर टाकलेली आहे। तर आता आपलं काय मसाले टाकायचं नाही आहे त्यामध्ये, फक्त आता हळद पावडर टाकलेली आहे मी थोडीशी। तर तुम्हीच सांगा माझी काय मिस्टेक झाली आणि काय नाही, पण पाववडे ना थोडे बिघडलेले माझे, का सांगू का? पाववडे तळताना त्यात तेल घुसलेलं बरं का, पण मग तरी पण एकदम छान झालेलं, बाकी चवीला वगैरे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट झालेल्या होत्या, पण मला माहीत नाही नेमकं माझं कुठं चुकलं ते तुम्ही मला पुढं सांगा। तर असो चला, आता हे बघा मस्त असं बेसनला मी आता घोळून घेतलेलं आहे, असं पण नाही की मी पीठ पण पातळ केलं आहे की काय केलं आहे, मला माहीतच नाही पडत आहे कुठं मी चुकली बरं का। पण असो चला, ट्राय केल्याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टी येत नसतात, आणि मला ना सगळ्या गोष्टी करून बघायला खूप आवडतात, म्हणजे आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीला अनुभवतो आणि मग त्या गोष्टी पुन्हा एकदा नंतर करताना म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करत असतो, त्यामुळे मला ना कोणत्याही गोष्टी करताना करून बघावेसे वाटतात। त्यानंतर मग आपण बघायचं पुढचा रिझल्ट काय येतोय काय नाही, आणि चांगलं झाले की छानच असतं, नाही का? तर बेसन मस्त असं मी घोळून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण वडे पण काढू शकतात। मला तर इतका पस्तावा झाला, मला वाटलं वडे काढले असते तर बरं झालं असतं, कारण की वडे काही एवढं तेल पिलं नसतं, पण मला वाटतं बेकिंग पावडर वगैरे टाकल्यामुळं झाले की काय, पण असो चला आता बघूया। आता हे बघा पाव आणलेले आहेत, पाव हे साधेच आणलेले होते मी, बेकरीत तर गेले नाही, पण हे दुकानात भेटतात असे पाऊच आमच्या इथं, मग त्याच पाऊचमधलेच पाऊच हे आणलेले आहेत पाव। आणि आता मी सकाळी ना मस्त पोरांना सँडविच बनवून दिलेलं होतं, त्याच्यातलंच बटाटं होतं, तर ते बटाटा काय करायचं आपल्याला मस्त असं लावून घ्यायचं आहे बघा, प्रत्येक पावाला आतमध्ये लावून घेतलेलं आहे। आणि नाशिकला तुम्हाला माहितीच असेल पाववडा काय किती फेमस आहे, इकडं तिकडं पुण्याला वगैरे तरी भेटतच नाहीत हे पाववडे, फक्त नाशिकला भेटतात, आणि इतका फेमस आहे ना, आणि मला खूप आवडतात नाशिकचे पाववडे, आणि अजिबात ऑइली नसतात बरं का, खूप छान करतात। पण मी पण म्हटलं चला आज ट्राय करूया, आणि मी फर्स्ट टाईमच केलेले हे ट्राय, आणि मला नवीन नवीन काय पण असं करायला मला आवडतंच। तर तेच आता हे बघा चालू आहे, आणि सगळ्या म्हणजे मी 3 ते 6 पावांना मी लावून घेतलेलं होतं, पण 6 पाव तर मी केलेच नाही आहेत, 3 पावडे केलेले होते।
3 पावडे केले मी आणि बाकीच्यांना काय केलं, फ्राय केलेलं फक्त आणि फक्त. पण ते पुढचं काय माझा मूडच नाही झाला तुमच्यासोबत शेअर करायचा. पण असं जोपर्यंत तुम्हाला दाखवते आहे. तर आता इथे सुद्धा काय झालं माहिती आहे का, मी पहिला पॅनमध्ये म्हणलं चला ठेवूया तळायला, पण नंतर डोक्यात आलं पॅनमध्ये ठेवलं की म्हणजे व्यवस्थित फ्राय होणार नाही, त्यामुळे मग मी परत कढाईमध्ये ट्रान्सफर केलं. बघा, एक काम करायला गेले की दुसरे कामं येत असतात माझे असे. तर असो, मग आता एका कढाईमध्ये घेतलेलं आहे, तेलाला चांगलं असं गरम करून घेणार आहे मी. आणि बाहेर बघा तुम्ही कसला पाऊस चालू आहे आणि असल्या पावसामध्ये तळलेले पदार्थ खायला एवढी मज्जा येते ना, खूप म्हणजे खूपच जोरात यायला लागला आहे. आणि आता मस्त अशी बघा मी गरमागरम तयारी करून ठेवलेली आहे. त्यात डिप करायचं आणि मस्त तळायचं. आज माझी डाएट गेली कामातून. तर आता इथं बघू शकतात पीठ पण आपलं झालेलं आहे, मस्त भिजलेलं आहे आणि तेल पण छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आणि आता व्यवस्थित असं पावनं आपल्याला डीप करून त्यात फोल्ड करायचं आहे. तर चारी बाजूनी व्यवस्थित असं मी बेसन लावून घेत आहे आणि ते डायरेक्ट आता तेलामध्ये मी सोडणार आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही, हां हे बघा मी असं तेलामध्ये सोडून देत आहे. आणि असे मी 1-2 सोबतच टाकलेले होते आणि त्यानंतरने एकदा दोघं पण तळत होते. आणि फास्ट गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत, जेणेकरून तेल घुसायला नको. पण घुसलेलंच होतं, कसं काय ते मला पण नाही माहिती. पण असं चला, हे बघा आता दोन्ही पण पावडे टाकलेले आहेत मी आणि मस्त त्याला आता फ्राय करायचं आहे. तसं पोरांना तर खूप आवडलं. पोरांनी काय केलं माहिती आहे का, त्यातलं सगळं तेल काढून दिलं बरं का. आणि तेल काढल्यानंतर त्यांनी काय केलं, जे असे नॉर्मल मी पाव गरम केलेले होते त्यात पण बटाटा भरलेलंच होतं आणि त्यामध्येच हे सगळे फोल्ड करून घालून खाल्ले होते त्यांनी. डायरेक्टली खाल्लं नाही आणि मी पण खाल्लेलं. मी तर गरम गरममध्येच खाल्लेलं होतं थोडंसं मस्त असं आणि खूप टेस्टी लागत होते. तर बघू शकता आता मी ना त्यांना काढून घेते. तर झालेलं आहे. तसं तर मी पिळून काढलेलंच होतं बघा, तेल वगैरे व्यवस्थित. आणि आता मस्त झालेत का नाही खायला तर, आणि बघायला पण एवढे यम्मी. आणि मस्त अशी फिके ना मिरच्या आणल्या होत्या, ते सुद्धा मस्त असे मी कट करून ते पण खाल्ल्या, मस्त एन्जॉय केलं आणि मस्त लागत होतं. पाऊस बाहेर एकदा चालू होता. मी चाय तर सध्या सोडलेलंच आहे, चाय तर पितच नाही. त्यानंतर जेवण केलं, पोरांनी खाल्लं. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक करा.